हाय, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं मानसी कुकिंग स्टोरीजमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आहे शुक्रवार आणि मला बनवायचे नॉनव्हेज। तर मला एक सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की काल जो मी मोदकाचा व्हिडिओ अपलोड केला होता त्याला तुम्ही सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिलात आणि सगळ्यांची उत्तरं मी जवळजवळ सर्वांची उत्तरं दिलेत। खूप छान तुम्ही लोकांनी मला सपोर्ट केलात आणि रिव्ह्यूज दिलेत। तर असेच छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतच राहीन आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरंही देत राहीन। तसंच सगळ्यांची एक मागणी आहे की पीठ कसं बनवलं ते करून दाखवा। तर मी नक्कीच या 2-3 दिवसात तुम्हाला पीठ बनवून दाखवेनच। म्हणजे मी प्रोसिजर दाखवेन की कसे तांदूळ धुवायचे, कोणते तांदूळ घ्यायचे, त्यानंतर ते कसे वाळवायचे, हे मी तुम्हाला सर्व दाखवेनच। आणि आता आपल्याला आज करायची आहे कोलंबीचं कालवण आणि सुरमई फ्राय। आता सध्या आम्ही दोघंच घरी असल्यामुळे फार थोडंसं आम्ही जेवण अक्षरशः बनवतो। तर आमची जी फिशवाली आहे संगीता मावशी, तुम्ही लास्ट एका व्हिडिओत पाहिलं असेल रावस फ्रायच्या व्हिडिओमध्ये, तर ती मावशी मला घरपोच फिश देते। जर छान मच्छी असेल तर ती मला सकाळीच फोन करून सांगते। तर तिने मला काल सकाळीच फोन केला की बाय खूप छान सुरमईच्या तुकड्या आहेत मोठ्या मोठ्या, तर त्या तुला देऊ का मी? तर म्हटलं हरकत नाही, दे तू 2 पीसेस दे म्हटलं, कारण की माझ्या मिस्टरांना सुरमई खूप आवडते। तर मग मी त्यांच्यासाठी 2 पीसेस मागवले आणि कोलंबीचं कालवण, कोलंबी माझी फेवरेट आहे। तर आपण कालवण आणि सुरमई फ्राय बघूया कसं करते ती। झटपट तयार होणारी रेसिपी आहे, नक्की तुम्हाला आवडेल। जसा मोदकांना तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिलात तसाच तुम्ही बाकीच्याही व्हिडिओंना देत चला आणि बघत राहूया आपण। चला तर मग किचनमध्ये जाऊया। तर आता आपण कोलंबीच्या कालवणासाठी आणि फ्रायसाठी बघणार आहोत सामान। इथे मी लसूण, खोबरं, ओलं खोबरं घेतलं आहे, मीठ, कोलंबी, त्याच्यानंतर चिंच भिजवलेली, बटाटे, हिंग, हळद, तिखट, साठवणीतला मसाला आणि ही चिंच, एवढं सगळं साहित्य घेतलं आहे। ह्या एकाच वाटणात आपल्याला फ्राय पण करायचं आहे आणि कालवणही करायचं आहे। तर पहिले मी ओलं खोबरं घालून घेतलं आहे, सुकं किंवा ओलं कोणतंही खोबरं चालतं। आज अनायसे माझ्याकडे ओलं खोबरं होतं म्हणून मी ओलं खोबरं घेतलं आहे। त्यानंतर इथे आपण घेतो आहे मिरची आणि कोथिंबीर, 3 ते 4 मिरच्या घेतल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीरही घेतली। आता यामध्ये लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत। मी एक पूर्ण मोठा अख्खा लसणाचा कांदा घेतला होता। आता यामध्ये हा उभा चिरलेला कांदा आहे, अगदी छोटासा कांदा वाटणामध्ये घेतलेला आहे। त्यानंतर आपण घेतोय माझ्या आवडीचं हिंग, अर्धा छोटा चमचा, हळद, लाल तिखट म्हणजे काश्मीरी मिर्च पावडर आहे ही, आणि हे मसाला म्हणजे साठवणीतला मसाला म्हणजे आमचा सिकिबी मसाला आहे हा। तुम्ही जर तुमच्याकडे मालवणी मसाला आहे तो घालू शकता, आगरी मसाला असेल तर तोही घालू शकता, आणि चवीपुरता मीठ आणि या चिंचेचा कोळ। हे सर्व आपल्याला मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची। हे पहा, एकदम छान बारीक पेस्ट केली आहे। आणि इथे मी ह्या 2 सुरमईच्या तुकड्या ज्या आहेत, एक अतिशय मस्त फ्रेश सुरमई मिळाली मला, आणि पीस पण बघा किती मोठे आहेत। यालाही मी थोडंसं हिंग, हळद, तिखट आणि मीठ, थोडंसं चिंचेचं पाणी, हे एवढं सगळं आधी मी लावून घेते। म्हणजे मग ते आतपर्यंत छान मसाला पण लागेल
आपलं कालवण होईपर्यंत हे पण छान मॅरिनेट होऊन जातं. हे बघा, हे सर्व मच्छीला दोन्ही साईडनी लावून घेणार आहे. माझ्या हाता एवढी एक तुकडी आहे. माझ्या आवनची फेवरेट फिश. आता हे मी थोडंसं वाटण लावून घेते वरती. आणि हे आता आपण बाजूला ठेवून मॅरिनेट करून घेणार आहोत. आणि तोपर्यंत आपण मग कालवणाची तयारी करायची आहे. असं छान लावून ठेवून बाजूला ठेवून द्यायचं की ते आपलं कालवण होईपर्यंत मस्त मॅरिनेट होऊन जातं. चला तर मग आता कालवणाची तयारी करूया. इथे मी कढईमध्ये तेल ओतून घेतलंय. त्यामध्ये हा बारीक छोटा चिरलेला कांदा, एक छोटा कांदा फोडणीला आणि एक छोटा कांदा वाटणामध्ये, असे मी 2 अगदी छोटे छोटे कांदे घेतले. कांदा परतवून झाला की यात थोडंसं हिंग, हळद, तिखट, आणि हा काश्मीरी मिर्च, असं सगळं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बटाटे जे सालासकट घालून घेतले, आता यावर वाटण घालून घ्यायचं. माझ्या मिस्टरांना कोलंबी खूप शिजलेली आवडत नाही, त्यामुळे मी ही पद्धत चालू केली आहे की मी सर्व हे छान आधी परतवून घेते, मग पाणी घालून उकळी आली त्याला की मग कोलंबी घालते. जर आधी घातली की ती त्यांना नाही आवडत, ते म्हणजे चिवट होतात. सगळं मिक्सरचं भांडं धुवून व्यवस्थित सर्व पाणी घालून घ्यायचं आहे. अजून यात थोडं पाणी मावेल, आणखी घट्ट आहे हे वाटण. हे बघा, छान उकळी आली, पाणी घालून घेतलंय. अशी कन्सिस्टन्सी हवी त्याची. बटाटा अर्धवट शिजला. हे बघा, थोडासा शिजायचा बाकी राहिला की मग कोलंबी घालून घ्यायची. म्हणजे मग बटाटा शिजेपर्यंत कोलंबी परफेक्ट शिजते. मस्त घमघमाट सुटलाय. तुम्ही नक्की हा प्रकार करून बघा आणि मला कळवायला विसरू नका कसा झाला होता तो. खूप सोपा आणि पटापट होणारा आहे. बघू शकता इथे कोलंबी पण आपली शिजली आहे.
या स्टेजला असताना थोडं मीठ वगैरे चाखून घ्यायचं. आता ही मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे. छान दिसतंय ना कालवण. गरम गरम भातासोबत खूपच छान लागतं. आणि यातला कोलंबीपेक्षा बटाटा खायला खूपच टेस्टी लागतो. आम्ही तर श्रावणामध्ये सेम हा रस्सा करतो, फक्त कोलंबी नसते, त्याऐवजी बटाटा असतो. आता आपण इथे लगेचच फिश तळून घेऊया. सेम टाइम मी एक साईडला भात करून घेतलाय. म्हणजे मग फिश तळून झाले की गरम गरम वाढता येईल. इथे मी 1-2-3 लसूण ठेचून घातले. हा लसूण पण खूप छान लागतो फिश मधला. या प्रकारे मच्छी केली की खरंच खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. आणि हा जो मसाला असतो ह्याच्याबरोबर नुसता कोरडा भात घेतला ना तरी खूप टेस्टी लागतो. म्हणजे खरं तर ना कालवणाची गरज नाही लागत, इतका तो मसाला आणि भात टेस्टी लागतो. आता मी इथे थोडीशी कोथिंबीर घालून घेते, जेणेकरून आपण जेव्हा पलटी करू तेव्हा ही कोथिंबीर पण तेलामध्ये छान कुरकुरीत शिजेल आणि लसूणही छान होईल. म्हणजे हा फ्लेवर जो आहे तो छान येतो त्याला. शक्यतो असे 2 कालथे वापरायचे, म्हणजे मग कसं आपला मसाला सगळा व्यवस्थित निघतो आणि तुकडी पण तुटत नाही. वा, किती छान झाली बघा. परफेक्ट कुक झाली आणि ती फ्रेश असल्यामुळे इतकी छान, अगदी तुकडी कुठेही तुटली नाही. लसूण पण बघा किती सुंदर कुरकुरीत झालाय. त्याला रंगही छान अगदी गोल्डन आलाय. तर मंडळी, आपली फिश तयार आहे आणि कशी वाटली ती सांगायला बिलकुल विसरू नका. आणि अशा प्रकारे फिश बनवत चला. तुम्ही कोणत्या प्रकारची फिश बनवता हेही कळवा. आता इथे कालवणही तयार आहे आणि आता मी ताट वाढून घेणार आहे. तर बघत रहा. कसं वाटलंय? छान दिसतंय ना? चला तर मग जेवायला. तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी? सोपी, साधी, फटाफट होणारी. जर काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मला नक्की कळवा.
आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच अजून छान छान व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहेच. माझ्या खूप प्लॅनिंग्ज आहेत अजून काय काय करून दाखवायचं आहे. आता मला थोडंसं एक आगरी सिरीज चालू करायची आहे. तर सध्या माझ्या मैत्रिणीशी बोलणं झालं आहे. तर आगरी लोकांचं जे फूड असतं ते खायला खूपच टेस्टी असतं आणि माझे बरेचसे फ्रेंड्स आहेत तिथे. तर मी त्यांच्याकडेही जाऊन काही शूट करेन आणि तुम्हाला दाखवेन त्यांच्या भाकरी कशा असतात, त्यांचं चिकन कसं असतं. किंवा नॉर्मली ते जास्त नॉनव्हेज पण खातात, व्हेज पण खातात, पण त्यांच्या व्हेजपेक्षा नॉनव्हेज डिश अगदीच छान असतात. तर आता आपण तेही चालू करूया. आहे माझं नवीन वर्षातलं हे एक स्वप्न की आता मी त्यांच्याकडे जाऊन शूट करावं म्हणून. जर कोणाकडे आपल्याला चुलीवरची भाकरी, त्यांच्याकडे पूर्वी सगळ्यांकडे चुले असायच्या, कारण मी ज्या एरियामध्ये वाढले तिथे बरेचसे आगरी लोक होते आणि सगळ्यांकडे चुली होत्या. आता असं झालं आहे की सगळ्यांचे फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे चुली बऱ्याचशा कमी झालेल्या आहेत. तर बघूया, कोणाकडे जर मिळालं नशिबाने आपल्याला चुलीवरची भाकरी बघायला तर तीही आपण बघूया. तर आत्तापुरतं इथेच मी थांबते आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता है बॉस. धन्यवाद.